अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याची सुरुवात करते। मंडळींनो, आपणास माहिती आहे चातुर्मासाला सुरुवात झाली आहे आणि या चातुर्मासातली जी पहिली अमावस्या जी असते तिला आषाढी अमावस्या म्हणतात आणि हीच आषाढी अमावस्या आहे ते 4 ऑगस्टला रविवारी आलेली आहे, जी आपण दीप अमावस्या म्हणून पण साजरी करणार आहोतच सगळेजण। आणि काल माझा व्हिडिओ आलेला आहे चॅनलवरती, दीप अमावस्या आपण कशी साजरी करायची आहे, दिव्यांची आरास असेल, दिव्यांची पूजा करताना मंत्र नैवेद्य कोणता म्हणायचा आहे त्याबद्दल संपूर्ण व्हिडिओ काल आलेला आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजेच काय की आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी, त्यातल्या त्यात डोक्यावरील कर्ज निवारण होण्यासाठी आणि आपला येणारा जो श्रावण महिना आहे अतिशय पवित्र असा महिना भगवान शंकर आणि पार्वतींसाठी, त्याचबरोबर भरपूर सारे व्रत वैकल्य उपास सणवार घेऊन येणारा हा जो महिना आहे आपला, त्या महिन्याची आपल्याला उत्साहात स्वागत करायचं आहे। आणि म्हणजे खूप लोक कसे असतात, श्रावण महिना जो आहे म्हणजे भरपूर सारे पारायण करतात, काही उपाय करतात, तोडगे करतात, काहीतरी सेवा करतात, संकल्पयुक्त सेवा करतात त्या पवित्र अशा महिन्यामध्ये, किंवा भगवान शंकरांची सेवा करतात। तर काहीतरी इच्छा असते, काहीतरी कुठेतरी गोष्ट अडलेली असते, कुठेतरी काम अडलेलं असतं, कुठेतरी असं वाटतं की आपल्या डोक्यावर जो कर्ज आहे ते कर्ज निवारण होण्यासाठी आपण काहीतरी सेवा या श्रावण महिन्यासारख्या पवित्र महिन्यामध्ये आपण सुरू कराव्या। काही पारायण असतील ते करायचे असतील, कुठेतरी काहीतरी इच्छा मनामध्ये असल्याशिवाय कोणी काही गोष्ट किंवा सेवा किंवा पारायण करत नाही। त्यातल्या त्यात कोणाला नाही वाटत की आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी, कोणाला नाही वाटत की आपल्याला लक्ष्मी प्राप्ती व्हावी, यासाठीच खूप लोक या श्रावण महिन्यात सेवा उपाय करत असतात, व्रत वैकल्य करत असतात। तर त्यासाठीच आपल्याला म्हणजे जो काही आपण श्रावण महिन्याचे जे काही स्वागत आहे ते आषाढी अमावस्या दिवशी आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे, काय काय उपाय तोडगे करायचे आहेत की जेणेकरून लक्ष्मी प्राप्ती होईल आणि त्याचबरोबर आपल्या डोक्यावरचं जे काही कर्ज आहे ते पण निवारण होईल लवकरात लवकर आणि आपली आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल। तर त्यासाठीच आपल्याला काय उपाय आणि सेवा करायचे आहेत आषाढी अमावस्या दिवशी म्हणजेच दीप अमावस्या दिवशी, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। यासाठी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, स्किप न करता बघावा लागेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, आपणास माहिती की 4 ऑगस्टला आषाढी अमावस्या आहे, ज्याला आपण दीप अमावस्या म्हणतो। तर हीच अमावस्या कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे ते आधी जाणून घेऊयात। तर शनिवारी 3 ऑगस्टला अमावस्या प्रारंभ जो आहे तो दुपारी 3:51 चालू होईल, म्हणजेच 3:45 वाजता शनिवारी चालू होणार आहे अमावस्या। ती 4 ऑगस्टला दुपारी 4:43 पर्यंत असणार आहे। म्हणजेच आपल्याला आषाढी अमावस्या जी काही आहे, जर सूर्योदयाची तिथी पाहणार आहे ती रविवारची तिथी पाहणार आहे, म्हणजे 4 ऑगस्टची पाहणार आहे। त्या दिवशीच आपल्याला हे सगळे उपाय तोडगे करायचे आहेत आपल्याला। तर सर्वप्रथम तुम्हाला एक सांगू इच्छिते की 2 दिवस अमावस्या चालेल, शनिवार दुपारपासून ते 4 तारखेच्या दुपारपर्यंत, म्हणजे रविवारच्या दुपारपर्यंत चालू असणार आहे। तर या दिवशी आपल्याला काही उपाय तोडगे करायचे आणि त्यात काही सेवा पण करायची आहे। तुम्हाला माहिती असेल की आपण ज्या वेळेस आपण म्हणतो स्वामींकडे किंवा कुठल्याही देवतेकडे, इष्ट देवतेकडे ज्यावेळेस एखादी सेवा चालू करायची असेल त्यावेळेस आपण काय म्हणतो की आमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होऊ दे, घरामध्ये जी काही लक्ष्मी येते ती लक्ष्मी चिरकाल टिकू दे, त्याचबरोबर आमची आर्थिक परिस्थिती सुधारू दे। तर मी एक सांगेल की सेवा उपाय तर ते ठीक आहे, आपण ते मनोभावे श्रद्धेने करणारच, पण त्याचबरोबर काही उपाय पण केले पाहिजेत। सगळ्यात महत्त्वाचं मी एक सांगू इच्छिते की काही जणांची ही इच्छा असते की आमची आर्थिक परिस्थिती सुधारावी, लक्ष्मी मातेने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा, चिरकाल टिकावी। पण मी एक म्हणते किंवा तुम्ही आधी स्वतःचं घर पाहिलं आहे का की आपल्या घरामध्ये किती सारा पसारा पडलेला आहे, आपल्या घरामध्ये किती अडगळीच्या वस्तू आहेत ज्या आपण कधी बघत सुद्धा नाही, महिन्यानुमहिना आपण त्याच्याकडे लक्ष पण देत नाही, धूळ साचलेली आहे। कधी एकदा तरी आपल्या घरातला फॅन सुद्धा तुम्ही बघा, वरती चेहरा करून की आपला फॅन सुद्धा किती जाळे जरमटाने भरलेला आहे, कानाकोपऱ्यात जाळा झालेला आहे, धूळ साचलेली आहे। तर मी एक सांगेल की अशा घरांमध्ये नक्कीच मला वाटतं का की माता लक्ष्मी प्रवेश करेल आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये आशीर्वाद देईल की अखंड लक्ष्मी प्राप्ती तुला होऊ दे। वाटतं का तुम्हाला? शक्यच नाही, कारण की माता लक्ष्मी किंवा लक्ष्मी ही त्यांच्याच घरामध्ये चिरकाल टिकते जिथे स्वच्छता आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुठलेही पारायण श्रावण महिन्यामध्ये सुरू करण्याच्या अगोदर आधी आपल्या घरातल्या स्वच्छतेकडे लक्ष द्या। इतका छान पवित्र महिना, इतक्या सणावारांची रेलचेल आता आपली चालू होणार आहे, त्याआधी आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये आपण छोट्यातली छोटी जरी सेवा केली तरी सुद्धा त्याची फलप्राप्ती मोठ्या प्रमाणात भेटेल आपल्याला आणि लवकर मिळेल, अशी आपल्याला घर स्वच्छ आधी करायचं आहे। त्याच्यामुळे शनिवार आहे त्या दिवशी दुपारी अमावस्या चालू होणार आहे, त्यामुळे शनिवारच्या सकाळपासूनच तुम्हाला घर स्वच्छ करायचं आहे, पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे। जी वस्तू लागत नाही ती घराच्या बाहेर काढून टाकायचं आहे। शनिवार दिवस आहे, या दिवशी तुम्ही विनाकारण न वापरणाऱ्या वस्तू, फाटलेली कपडे, तुटलेली चपला, बंद पडलेली यंत्र असतील, तुटलेले कप असतील, चिरा पडलेले कप असतील, झाकण असतील, हे सगळ्या गोष्टी घराच्या बाहेर या दिवशी तुम्ही काढू शकता।
उत्तम दिवस आहे, शनिवार आहे. या दिवशी अमावास्या सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला पूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. 2 दिवस तुमच्याकडे आहेत, शनिवार आणि रविवार. त्याच्यामुळे आवर्जून घरातल्या सगळ्यांनी झाडून पुसून या गोष्टीला तयारीला लागायचं की घर पूर्ण स्वच्छ कसं होईल आपलं. पूर्ण घर स्वच्छ करा. पूर्ण म्हणजे जाळी जरमटी धूळ जिथे कुठे धूळ येते सगळी साफ करून घ्या. किचन आहे आपला, किचन पण स्वच्छ करून घ्या आपल्याला, कारण की आपण आता खूप लोक मांसाहार करतात. तर आता तुम्हाला आषाढी अमावास्या ही शेवटची आहे, त्याने तुम्ही खूप लोक या श्रावण महिन्यामध्ये व्रत म्हणजे सणावारामध्ये मांसाहार करत नाही. त्याच्यामुळे आपला गॅस ओटा असेल, आपलं जे किचन आहे ते पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे. आपलं फ्रीज सुद्धा स्वच्छ करा, जेणेकरून खूप लोक मांस आणतात, अंडी आणतात, काय काय आणतात ते फ्रीजमध्ये ठेवतात. पण आपला अतिशय शाकाहारी आणि अतिशय म्हणजे अतिशय पवित्र असा श्रावण महिना सुरू होणार आहे. तर श्रावण महिन्यामध्ये आपलं फ्रीज पूर्ण स्वच्छ ठेवा. पूर्ण शाकाहारीच गोष्टी फ्रीजमध्ये असल्या पाहिजे. घर स्वच्छ करा, किचन ओटा स्वच्छ करा, सगळे आपला प्रवेशद्वार सुद्धा या दिवशी आपल्याला स्वच्छ करायचा आहे. ज्या प्रवेशद्वारातून आपली लक्ष्मी माता घरामध्ये प्रवेश करणार आहे, प्रसन्नता पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये जी प्रवेश करते ती प्रवेशद्वारातून करते. ते प्रवेशद्वार सुद्धा त्या दिवशी तुम्हाला पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे. मी सर्वप्रथम सांगते, शनिवारी सकाळी उठल्याच आपलं घर स्वच्छ करा. आपली घरातली जी काही अडगळीच्या वस्तू घराच्या बाहेर काढल्या की त्यानंतर घरातली जी काही लादी आहे, त्या दिवशी आपल्या ज्या ठिकाणी तुमचं बुटीक असेल का म्हणजे ऑफिस असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही लादी पुसू शकता. घर तिथलं पण सगळं स्वच्छ करायचं आहे, ऑफिस सुद्धा. तर आपल्याला त्याची घरातली लादी असेल, ऑफिसची लादी असेल, ती त्या पाण्यामध्ये फरशी पुसायच्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ, हळद आणि थोडंसं गोमूत्र टाकून पूर्ण लादी स्वच्छ करून घ्यायची आहे. आणि थोडंसं पाणी, मीठ, हळद, गोमूत्र टाकून आपलं प्रवेशद्वार पण पुसून घ्यायचं आहे. त्या दिवशी आपला उंबरा पण पुसून घ्यायचा आहे, चौकट पुसून घ्यायचे, पूर्ण स्वच्छ करायचं आहे. त्या दिवशी आपल्याला आपलं जे काही चप्पल स्टँड आहे, म्हणजे चप्पल स्टँड असून पण आपण आपल्या दारात चप्पल काढतो, ती सुद्धा चूक सुधारायची आहे. पूर्ण चप्पलाचं स्टँड एकदा चेक करा, ज्या लागत नाही त्या सुद्धा चप्पला तुटलेल्या, पडलेल्या, ज्या वापरत नाही त्या काढून फेकून द्या. त्या दिवशी फक्त सुटसुटीत ज्या लागतात तेवढाच चप्पल आपल्या चप्पल स्टँडवर ठेवायचं आहे. कसं असतं आपलं प्रवेशद्वार, कसं असतं एखाद्या घरामध्ये काय चाललं आहे आणि एखाद्या घरातली जी काही कंडिशन आहे, ती व्यक्ती कशी राहते आहे, ती व्यक्ती कशी आहे, ती त्या व्यक्तीच्या प्रवेशद्वारावरूनच कळत असतं. जर तुमचं प्रवेशद्वार स्वच्छ असेल, सुटसुटीत असेल, एकदम रांगोळीने बसं छान सजलेलं असेल, तर कोणीही म्हणेल की नाही खरंच हे एका अध्यात्माचं घर दिसतं आहे आणि घरामध्ये पण तेवढीच स्वच्छता असेल, याची गॅरंटी प्रवेशद्वारावरूनच भेटत असते. म्हणून आपलं जे काही तोरण असेल, जे काही पूर्ण त्या दिवशी धुवून स्वच्छ करून लावायचं आहे आपल्या प्रवेशद्वारावरती. जुनं जे काही स्वस्तिक काढलं असेल हळद कुंकू ते पण स्वच्छ पुसून घ्यायचं आहे गोमूत्र, हळद आणि पाण्याने. ते केल्यानंतर आपल्याला या दिवशी हळदीचं लेपन करायचं आहे. ज्या दिवशी अमावास्या आहे त्या दिवशी सांगते 4 ऑगस्टला अमावास्या आहे. सकाळी आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. या दिवशी हळदीचं लेपन पूर्णपणे करून घ्या. त्यानंतर आपल्याला उंबऱ्याची पूजा करायची आहे, हळद कुंकू जी काही लक्ष्मीची पावलं आहे त्याची पूजा करायची आहे, रांगोळी काढायची आहे. त्यानंतर आपला जो काही किचन आहे जे आपण साफ केलेलं आहे, स्वच्छ केलं आहे, ते केल्यानंतर आपल्याला जे काही गॅस आहे आपली शेगडी त्याची पण पूजा करायची आहे, कारण की अन्नपूर्णा मातेचा सुद्धा आशीर्वाद सोबत पाहिजे असतो. तिचा वास आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतो. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सदैव अन्नधान्य टिकावं. जे काही अग्नीवर आपण अन्न बनवतो, शिजवतो ते सुद्धा स्वादिष्ट असावं. आलेला अतिथी कधीही उपाशी जाऊ नये यासाठी नक्कीच आपल्याला गॅस शेगडीची पण पूजा करायची आहे. या दिवशी आवर्जून तुम्हाला प्रवेशद्वारावर हळद कुंकूनी मिक्स करून तुम्हाला स्वस्तिक काढायचंय. भले प्लास्टिकचं असेल पण जी पावर हळद कुंकाने काढलेल्या स्वस्तिक मध्ये असते ती कशामध्येच नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या दिवशी आवर्जून स्वस्तिक काढायचं आहे. पूर्ण प्रवेशद्वार स्वच्छ केल्यावरती त्या स्वस्तिकाची उंबऱ्याची पूजा अर्चा, हळद कुंकू फूल अर्पण करून धूप दीप दाखवून पूजा अर्चा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला शेगडीच्या समोर आपली एक भिंत असते बघा, टाईल्स लावलेल्या असतात फरशी, त्यावरती आपल्याला तुपामध्ये हळद कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे. ते सुद्धा मांगल्याचं प्रतीक मानलं जातं, शुभ मानलं जातं. आवर्जून त्याला सुद्धा धूप दीप हळद कुंकू आपल्याला दाखवायचं आहे. या गोष्टी आवर्जून करा. असं नाही की अमावस्या आहे कसं करायचं, देवधर्म कसा करायचा, नाही. या दिवशी फक्त मांसाहार आणि व्यसन करण्याला जास्त महत्त्व देऊ नका. ते काहीच तुमच्या आयुष्यात देणार नाही आहे. उलट निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये वावर होईल, निगेटिव्ह एनर्जीचा, आणि निगेटिव्ह गोष्टी आयुष्यामध्ये होतील. कधीच चांगल्या गोष्टी तुम्हाला सुचणार नाही व्यसनाने आणि मांसाहाराने. म्हणून या दिवशी जेवढं जास्तीत जास्त तुम्ही पितरांची सेवा करताल, जास्तीत जास्त तुम्ही लक्ष्मी मातेची सेवा करताल, गुरूंची सेवा करताल, तेवढंच तुम्हाला जास्त म्हणजे खूप जास्त फलदायी ठरणार आहे. कारण की तुम्हाला जर वाटत असेल भविष्य काळामध्ये आपलं भविष्य म्हणजे एकदम परफेक्ट असावं, विना अडचणींनी, विना संकटांनी आणि आर्थिक परिस्थिती सुधारलेलं असावं, तर नक्कीच हे उपाय तोडगे
आषाढी अमावस्या दिवशी, दीप अमावस्या दिवशी नक्कीच करायला विसरू नका. आणि या दिवशी आवर्जून ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे आणि ज्यांना वाटतं की आर्थिक परिस्थिती सुधारावी, त्यांनी आवर्जून या दिवशी काय करायचं आहे अजून एक सांगते. या दिवशी आपण घर तर स्वच्छ करणार आहोतच, पण आपला पवित्र श्रावण महिना सुरू होणार आहे. देव्हाऱ्यामध्ये आपण देव्हाऱ्याच्या समोर बसून खूप साऱ्या सेवा अर्चा या श्रावण महिन्यात आपण करणार आहोत. पूजेची मांडणी असेल, भरपूर सेवा करणार आहोत. तर नक्कीच आपला देव्हारा पण या दिवशी पूर्णपणे बाहेर काढून स्वच्छ करायचा आहे. बाजूला करून तिथली फरशी स्वच्छ करून घ्यायची, जाळे जळमटे काढून घ्यायचे आहेत. देवघरात पायऱ्या असतील, पायऱ्या काढून पूर्ण गोमूत्र पाणी टाकून ते पण स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि परत मांडणी करायची आहे. या दिवशी आवर्जून अमावस्या दिवशी आपल्या घरातले जे काही देव आहेत ते सुद्धा देव आपल्याला स्वच्छ करायचे असतात. खूप लोक पितांबरीने, पावडरने स्वच्छ करतात, लिक्विडने स्वच्छ करतात. तर मी एक सांगू इच्छिते, ज्यावेळेस आपण घरामध्ये मूर्ती आणतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण प्राण प्रतिष्ठापना करत असतो तिची देवघरात ठेवायच्या अगोदर. प्राण प्रतिष्ठापना करणं म्हणजे काय की देवघरातल्या मूर्तीमध्ये प्राण उतरवणे. आणि ते जर तुम्हाला जर असं वाटतं ज्यावेळेस देवघरामध्ये मूर्ती असते, देव असतात, धूप दीप लावतो त्यावेळेस किती प्रसन्न वाटतं आणि आपण असं वाटतं की नाही आपले देवच खरं साक्षात समोर आहेत. आणि तुम्ही ज्या वेळेस देव स्वच्छ करायचे म्हणतात त्यावेळेस तेच देव घेऊन तुम्ही त्याला पितांबरी लावता, लिक्विड लावता, कुठलं पावडर लावता, कोणी कोणी तर ओट्यात जवळ बेसिन सिंक असतं जिथे भांडे घासतो तिथे जाऊन ते देव घासतात. ठीक आहे, भांडी कुंडी आहेत का? नाही, ते देव आहे ज्याच्यामध्ये आपण प्राण उतरवले आहेत, प्राण प्रतिष्ठापना केली आहे. त्याच्यामुळे ते देव धुताना कधीही स्वच्छ मांडी घालून पाटावरती ठेवून एकामध्ये पाणी घ्या, एकामध्ये तुम्ही धुवायसाठी पाणी वेगळं घ्या आणि पंचामृताने, हळदीने, कापूर असं सगळं मिक्स करून तुम्ही ते देव स्वच्छ करा. लिंबूने स्वच्छ करा. बघा किती छान स्वच्छ देव निघतात. आणि पंचामृताने, लिंबूने स्वच्छ करायचे असतात देव. कधीही पावडर कुठे लिक्विड लावून स्वच्छ करू नका. त्याच्यामध्ये किती दोष लागतील हे विचार करा तुम्ही स्वतःच. आणि नळाखाली धुताय तुम्ही, म्हणजे काय, म्हणजे सांगायचं म्हणजे अर्थच नाही. पुन्हा म्हणतात की आम्ही खूप सारी सेवा पारायण करतो, उपाय तोडगे करतो आणि मांसाहारी पण आहे, सगळे नियम फॉलो करतो, पण ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत ना. देवांना डायरेक्ट घासायचं ब्रशनी, ह्याने त्याने, ते करू नका. त्यामध्ये प्राण उतरलेले आहेत, त्याच्यामुळे कधीच त्यांना अशा पद्धतीने स्वच्छ करू नका. पंचामृताने, मिठाने, लिंबूने तुम्ही स्वच्छ करू शकता. खूप छान स्वच्छ देव निघतात. देव स्वच्छ करायचे आहेत, देवांना छान फूल, धूप दीप देवांना दाखवायचं आहे. हे केल्यानंतर या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरामध्ये आता असेलच, तर त्या श्रीयंत्रावर तुम्हाला या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे. हळदीचं कुंकू प्रत्येक दुकानात भेटतं, ते घ्यायचं आहे. 16 वेळेस श्री सूक्त म्हणून तुम्हाला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे. आणि फलश्रुती जी आहे ती हात जोडून 16व्या वेळेसच म्हणायची आहे फक्त. त्याचबरोबर कुबेर यंत्र असेल तर कुबेर यंत्रावरती पण तुम्हाला सेवा करायची आहेत. लक्ष्मी प्राप्तीसाठी जेवढं सेवा करते तेवढं जास्तीत जास्त सेवा या दिवशी करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला लक्ष्मी लक्ष्मी अष्टकम जी आहे त्याचे सुद्धा जेवढे जास्तीत जास्त पाठ करता येतील तुम्हाला, 5 वेळेस, 7 वेळेस, 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस, 108 वेळेस, जेवढे जास्तीत जास्त लक्ष्मी अष्टकमचे स्तोत्राचं पठण करता आलं तर नक्कीच करा. आणि या दिवशी आम्ही अजून एक गोष्ट, लक्ष्मी मातेला जे प्रिय आहे ते म्हणजेच काय की श्रीहरी विष्णूंची सेवा. त्याच्यामुळे चातुर्मास सुरू आहे आणि आवर्जून आपल्या घरामध्ये या दिवशी विष्णूंची सेवा करायला देखील विसरू नका. म्हणजेच काय, व्यंकटेश स्तोत्रमचं संस्कृतमध्ये किंवा प्राकृतमध्ये पाठ करणे, जास्तीत जास्त वेळेस संख्येने पाठ करणे. त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं या दिवशी तुम्ही पाठ करू शकता, पोथी वाचू शकता. ललिता सहस्रनामाची पोथी या दिवशी तुम्ही वाचू शकता, ऐकू शकता. अजून एक गोष्ट, ज्यांना वाचता येत नाही त्यांनी युट्यूबला लावून द्या. तेवढा जास्त वेळ नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून द्या, पण तुमच्या कानात शब्द तरी पडतील. विष्णू सहस्रनाम असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल, ललिता सहस्रनाम असेल. ज्यांना वाचता येत नाही किंवा खूपच कमी वेळ आहे त्यांना असं, आणि पण सेवा पण करायची, तर नक्कीच त्यांनीच युट्यूबला लावून ऐकावं. नाहीतर वेळ आहे तरी पण युट्यूबला लावता तसं करू नका. तुम्ही स्वतः बसून वाचायचं आहे ते तर अतिशय उत्तम. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेलच की कोणकोणते तुम्हाला सेवा, उपाय, तोडगे याच्या दिवशी करायच्या आहेत. आणि आवर्जून या दिवशी घर स्वच्छ करण्याकडे लक्ष द्या. अजून एक सोप्या पद्धतीने सांगेल तुम्हाला, शनिवार दुपारी सेवाचा, म्हणजे शनिवारचा आदल्या दिवशी शनिवार दिवस आहे, या दिवशी पूर्ण वेळ जो आहे तो घर स्वच्छ करण्याकडे द्या. आणि 4 ऑगस्टला सकाळी ज्यावेळेस अमावस्या म्हणजे आपली चालू असणार आहे त्यावेळेस तुम्ही हे सगळे उपाय, तोडगे आणि सेवा करा. आणि दीप पूजन जे आहे ते नक्कीच तुम्ही शनिवारी रात्री पण करू शकता आणि रविवारी पण करू शकता, काही हरकत नाही. अशा प्रकारे आपल्या येणारा पवित्र श्रावण महिना, व्रतवैकल्य, सणवारांची जी काही उत्साहात स्वागत करायचं आहे ते अशा पद्धतीनेच करा. मी शाश्वत देते तुम्हाला 1000% की तुमच्या घरामध्ये कधीच कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी येणार नाही, कुठल्या प्रकारच्या कामामध्ये अडथळे येणार नाही. तुमची आर्थिक परिस्थिती 100% सुधारणार. कारण की लक्ष्मी प्रसाठी कुंकुमार्चन ही अतिशय प्रभावी सेवा आहे. तुम्ही एकदा करून बघा. मी सुद्धा करते, तुम्ही सुद्धा करून बघा आणि अनुभव नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.